परत अखिलेश्वर परम मंगलमय परम मंगलधाम भगवान श्री शिव परमात्मा के प्रतिमा स्वरूप श्री शिव महापुराणाचं आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत. पार्थिव लिंग पूजनाचा विधी आपण या ठिकाणी पाहिला. भगवान शिव परमात्म्याची कोणतीही आराधना असेल तरी ती आराधना करत असताना, भगवंताची पूजा करत असताना शुचिर्भूतता किती महत्वाची आहे याचंही आपण या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. शरीराची बाह्य शुद्धी आणि शरीराची अंतःशुद्धी. वास्तविक पाहिलं महाराज तर हा कर्म मार्ग आहे आणि कर्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. गीताकार वर्णन करतात गहना कर्मणो गतिः किम कर्म किम अकर्मेति कवयोप्यत्र मोहिताः. कर्माची गती ही अत्यंत गहन आहे, कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून कर्म करत असताना, कर्मकांड करत असताना, पूजा विधी करत असताना छोट्यातली छोटी त्रुटी सुद्धा लक्षात घ्यावी लागते. अंतःकरणामध्ये ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मत्सर, अहंकार हे विकार जर असतील तर महाराज सांगतायत किती पूजा केली तरी त्या पूजेचा लाभ आपल्या पदरामध्ये पडणं ही अशक्य गोष्ट आहे. पण भगवंताची पूजा अर्चा करत असताना अंतःकरण आतून पवित्र असणं, आतून शुद्ध असणं, विकार रहित असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. व्रत करत असताना, विधी करत असताना किंवा एखादा उपवास करत असताना, उपवास या शब्दाचा अर्थच आहे उप अधिक वास बरोबर उपवास. उप या शब्दाचा संस्कृत, उप हा संस्कृत शब्द आहे आणि मराठी अर्थ आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, जवळ राहणे. मनाने भगवंताच्या जवळ राहणं याला खऱ्या अर्थानं उपवास म्हणतात. मग मनाने भगवंताच्या जवळ राहण्याच्या करता व्रतस्थ राहिलं म्हणजे आपलं मन आपल्याला सतत सूचना देत राहतं की आज आपलं व्रत आहे, मनाने भगवंताच्या जवळ राहिलं पाहिजे. म्हणून उपवासाच्या दिवशी शक्यतो एक भुक्त राहण्याचा विधी आहे. एक वेळेला अन्नप्राशन करावं अथवा फल आहार करावा. त्या फलाहाराचं आपण अपभ्रंश स्वरूप केलेलं आहे फराळ. फल आहाराचं काय केलेलं आहे? फराळ. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा उपवास या शब्दाला विशिष्ट प्रकारचा अर्थ आहे. उपवास का करावा विज्ञानाने याला दुजोरा दिलेला आहे. उपवास याच्याकरता केला पाहिजे. कशा करता? 12 महिने 24 तास आपलं जठर जे आहे ते जठर कार्यरत आहे. सतत त्या अन्नाच्या पाचनाचं कार्य करतो, सतत त्याची पचनाची क्रिया चालू असते. आपण झोपलेलो जरी असलो तरी जठर चालू असतं. माणूस गेल्यानंतर जठर बंद पडत असतो. तोपर्यंत अव्याहत अखंड त्या जठराला काम आहे, सतत ते काम करत असतं. जठर ज्या दिवशी काम करायचं बंद करेल त्या दिवशी ओळखायचं की आपला शेवटचा दिवस आहे. जठर हे सतत काम करत आहे. त्या सतत काम करत असणाऱ्या जठराला थोडासा आराम मिळावा याच्याकरता उपवास करण्याचा विधी. त्या दिवशी निराहार राहिलं पाहिजे. निराहार नाही शक्य झालं ते एक भुक्त राहिलं पाहिजे. पण आपलं फराळ करणं म्हणजे फार विचित्र आहे. 1-1 किलो साबुदाणा पुरत नाही आपल्याला, अर्धा किलो भगर पुरत नाही उपवासाच्या वेळेला. एकादशी करतात का नाही इकडं? ज्यांना ज्यांना एकादशी आहे त्यांनी हात वर करावं. म्हणजे बरेचसे जवळजवळ 50% लोकांना एकादशी आहे. एकादशी करतात तुम्ही खऱ्या अर्थानं, पण एकादशी कशी करावी शास्त्रामध्ये त्याचा काही विधी आहे. एकादशी करत असताना एकादशीचा उपवास, एकादशीचं व्रत हे एका दिवसाचं नाही महाराज. एकादशीचं व्रत 3 दिवसाचं आहे. दशमी पासून ते द्वादशी पर्यंत, दशमी, एकादशी आणि द्वादशी अशा 3 दिवसांचा तो विधी आहे. दशमीच्या दिवशी एक भुक्त राहायला सांगतं शास्त्र. ज्याला खरी एकादशी करावी घडायची आहे त्याने दशमीच्या दिवशी 1 वेळेला जेवण करावं. मग सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. दशमीच्या दिवशी 1 वेळेला जेवण करायचं. एकादशीच्या दिवशी फलाहार करायचा. शक्य झालं तर निराहार राहायचं. नाही निराहार शक्य झालं तर फलाहार करायचा. आणि द्वादशीचा दिवस आहे त्या द्वादशीच्या दिवशी एक भुक्त राहण्याचा विधान शास्त्राने केलेला आहे.
आपली एकादशी अशी विचित्र आहे की उद्याची एकादशी आहे म्हटलं की घरच्या पहिल्या म्हणजे एक दशमीपासूनच आग्रहाला सुरुवात करतात, घ्या उद्याची एकादशी घ्या. एवढा खाऊन खाऊन एवढं भयंकर होतं की आजीर्ण होतं एकादशीच्या दिवशी. एवढं खातात दशमीलाच, का उद्या एकादशी. बरं एकादशीच्या दिवशी काही कमी नाही महाराज. आमच्या माता माऊल्या आता एवढ्या हुशार झालेल्या आहेत की त्या काय म्हणतात त्याला, भगरीच्या भाकरी करतात. भगरीच्या भाकरी, अरे त्याच्यापेक्षा मग रोटीच करून खा ना. भगरीची भाकरी, भाकरी उपवासाला चालते का? भगरीच्या भाकरी करतात. काही ते उपवासाचे इडली आप्पे काही काही नवीन नवीन पदार्थ निघालेले आहेत. कोणी उपवासाचं थालीपीठ करतं, वेगवेगळे पदार्थ त्याही दिवशी एवढं खातात माणसं एकादशीच्या दिवशी. दुसऱ्या दिवशी पुन्हा द्वादशी असते, मग द्वादशीच्या दिवशी पुन्हा घरातले आग्रह करतात, घ्या हो कालची एकादशी होती, घ्या घ्या. म्हणजे पुन्हाही खाऊन खाऊन आजीर्ण. म्हणजे ज्या खऱ्या अर्थानं जठराला ज्या दिवशी आराम द्यायला पाहिजे आपण, त्या दिवशी मुद्दामून त्या जठराला जास्त काम लागतं. मुद्दामून जास्त. काय उपवासच करण्यात अर्थ आहे? उपवास करायचाच असेल तर निराहार केला पाहिजे. नाही निराहार केला तर कमीत कमी अन्न भक्षण केलं पाहिजे उपवासाच्या दिवशी. उपवासाच्या दिवशी व्रतस्थ राहून मनाने भगवान परमात्म्याच्या जवळ राहणं, भगवान शिवजीच्या जवळ राहणं, मनाने सोमवारच्या दिवशी भगवंताच्या जवळ राहणं, एकादशीच्या दिवशी पांडुरंग परमात्म्याच्या जवळ राहणं, हा खऱ्या अर्थानं उपवास आहे. त्या दिवशी नामचिंतन केलं पाहिजे. एकादशीच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी उपवास असेल, शनिवारच्या दिवशी उपवास असेल तर उपवासाच्या दिवशी शक्यतो मौन व्रत धारण केलं पाहिजे, बोललं नाही पाहिजे. आपलं तर मुद्दा म्हणून बोलणंही जास्त असतं आणि खाणं पिणंही जास्त असतं. म्हणून व्रतस्थ राहायचंय ना. भगवान शिव परमात्म्याचे असेल, पांडुरंग परमात्म्याचे असेल, कृष्णाचे असेल, रामाचे असेल, कोणतीही आराधना जर जीव करत असेल तर ती आराधना करत असताना व्रतस्थ राहणं अत्यंत महत्वाचं आहे. शरीराचे अंतःबाह्य शुद्धी अत्यंत महत्वाची आहे आणि मन हे विकाररहित असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मनामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे विकार असतील तर काही त्या व्रताला अर्थ नाही. उपवास तर करणं चालू आहे, पण नजर मात्र शेजाऱ्याच्या संपत्तीवर जर असेल, बाजूच्या संपत्तीवर किंवा शेजाऱ्याविषयी, बाजूच्या विषयी जर वाईट विचार अंतःकरणामध्ये असतील तर केलेलं व्रत हे निष्फळ होणार आहे. त्याला कोणत्याही प्रकारची फलश्रुती त्या व्रताच्या माध्यमातून प्राप्त होणार नाही. आणि म्हणून विकाररहित अंतःकरणाने व्रतस्थ राहिलं पाहिजे, व्रत केलं पाहिजे. करतात महिला मंडळी. आजकाल थोडासा शिवपुराणाचा ट्रेंड आहे. शिवपुराण जिकडं तिकडं प्रचलित आहे. बरेचसे मंडळी शिवपुराण ऐकतात. शिवपुराणाच्या माध्यमातून सांगितलेल्या ज्या वेगवेगळ्या विद्या आहेत, वेगवेगळी व्रत आहेत, बऱ्याचशा माता मावल्या आता त्या भगवान शंकराच्या आराधनेला लागलेल्या आहेत. पण ह्या आराधना करत असताना फलप्राप्ती मात्र शक्यतो झालेली दिसत नाही कोणाला. 16 सोमवार केले, पण 16 सोमवार केल्याच्या नंतरही जी व्हायला पाहिजे होती तशा अर्थाची फलश्रुती प्राप्त झाली नाही. याचा याला काय अर्थ आहे? पशुपती व्रत केलं, पण ते व्रत करूनही इष्ट जी प्राप्ती पाहिजे होती ती झाली नाही. कशामुळे झालं असेल असं? त्याचं उत्तर आहे, अंतःकरण विकार रहित नाही. अंतःकरणामध्ये नाना प्रकारच्या विकारांनी खचाखच भरलेलं अंतःकरण आहे आणि त्याच्यामुळे व्रत कधी आपल्याला फल देणार नाही. व्रतस्थ राहायचं असेल तर अंतःकरणापासून, मनापासून, मनाची चंचलता, त्या मनाच्या चंचलतेला आपल्याला स्थिर करता आलं पाहिजे. मनाला एका ठिकाणी बांधता आलं पाहिजे. परमार्थाचं मुख्य भांडवल जर काय असेल तर मन हे मुख्य भांडवल आहे म्हणायचं. ज्याला परमार्थ साध्य करायचा आहे त्याच्या हातामध्ये मन पाहिजे. आधी मन घेई हाती. हातामध्ये अगोदर मन घेतलं पाहिजे. आणि मनात एक सांगू का, मन जिकडं जाईल तिकडं जर आपण जात राहिलो ना तर परमार्थ कधीच होणार नाही. आपल्या पाठीमागं मनानं आलं पाहिजे, आत्म्याच्या पाठीमागं मनानं आलं पाहिजे. मनाला एखादी गोष्ट आवडते म्हणून आपण जर ती करायला गेलो तर परमार्थ त्याच्यानं सिद्धीला जाणार नाही. आपल्याला मनाला वळवता आलं पाहिजे. मन हे पाहण्यासारखं आहे. तुम्ही सगळे शेतकरी आहात, सर्वांना कल्पना आहे. शेतामध्ये पाणी देत असताना पाटामध्ये जर पाणी सोडलं ना
तर त्या पाटामध्ये सोडलेल्या पाण्याला तुम्ही जिकडं वळवणार आहे तिकडं ते वळणार आहे, ते त्याच्या मनाने नाही जाणार. जिकडं तुम्ही त्याला वाट करून द्याल तिकडं ते पाणी जाणार आहे. तसं मन हे वळवावं लागणार आहे. भगवंताच्या चरणावर त्या मनाला स्थिर करावं लागणार. एरवी मनाचा स्वभाव जो आहे अत्यंत चंचल आहे. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. अत्यंत चंचल. अर्जुनासारख्याला मनाला जागेवर ठेवता येणं अशक्य झालं महाराज. अर्जुनाने लाख प्रयत्न केले मनाला भगवंताच्या चरणावर स्थिर करण्याकरता, पण ज्या वेळेला अर्जुनाचे प्रयत्न असफल झाले त्यावेळेला अर्जुनाने भगवंताला सांगितलं, देवा अरे मन कसं आहे, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरिव सुदुष्करम. समुद्रामध्ये वादळामध्ये फसलेली नौका, जहाज कोणत्या वेळेला आणि कोणत्या दिशेला जाईल हे जसं सांगता येत नाही ना, तसं मन कोणत्या वेळेला कोणत्या दिशेला जाईल सांगता येत नाही. लहान असताना आम्हाला शाळेमध्ये एक कविता होती बहिणाबाई चौधरीची. मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन हे अत्यंत ओढाळ आहे. एका भक्त कवीने भगवान परमात्म्याला विनंती केली की हे मन कसं आहे. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की. गर धूल जो मिल जाए राधे तेरे चरणों की. सच कहता हूँ मेरी, सच कहता हूँ मेरी, तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की. हरि बोल. जय हो. ताली ताली. राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. तुम सामने हो मेरे, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की. गर धूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी,
बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करू. मन अत्यंत चंचल चपळ आहे. त्या चंचल असणाऱ्या चपळ असणाऱ्या चित्ताला मनाला एका ठिकाणी बांधता आलं पाहिजे. संत महात्मे वर्णन करतायत, काही गंमत आहे पहा ना. मन अत्यंत चंचल आहे, अत्यंत चपळ आहे, पण मनाचा स्वभाव असा आहे किंवा एक गोष्ट अशी आहे, एक पदार्थ असा आहे की तिथं मन जर एकदा बसलं ना, एकदा लागलं ना, की मग पुन्हा ते मन या संसारामध्ये येणार नाही. जसं सगळीकडं 10 दिशांना हिंडणारी माशी असते ना, माशी, ती माशी सगळ्या पदार्थांवर बसते पण एकावर बसत नाही. कशावर? विस्तो असतो ना अंगार, त्या विस्तवावर माशी बसतच नाही महाराज. का बसत नाही? कारण माशीला माहितीये मी जर या विस्तवावर बसली तर माझं अस्तित्व संपून जाणार आहे, माझं अस्तित्व नष्ट होणार आहे. तसं मन सगळीकडे फिरतं, 10 दिशांना हिंडतं, पण भगवान परमात्म्याच्या चरण कमलावर मात्र ते कधी बसत नाही. कारण मनाला माहिती आहे मी जर इथं बसलो ना तर माझं अस्तित्व संपणार आहे. मन हे मन रूपाने शिल्लक राहणार नाही. संत वर्णन करतात, मन हे राम झाले, मन हे राम झाले आणि प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसे आले. मनाचा स्वभाव आहे, त्या मनाला अनुभव सुख दाखवलं पाहिजे, त्या मनाला भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय करायला शिकवलं पाहिजे. एकदा का देवाच्या चरणावर मन लागलं ना की मग पुन्हा ते संसारामध्ये येणार नाही. तुकोबरा वर्णन करतायत, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. म्हणून मन ताब्यामध्ये घेऊन मनाला एका ठिकाणी बांधून मग भगवान शंकराची आराधना केल्याच्या नंतर ते व्रत, तो विधी आपल्याला निश्चित त्याची फलश्रुती प्रदान करत असतो. आणि म्हणून आपण पार्थिव शिवलिंगाच्या अर्चनाचा विधी या ठिकाणी पाहिला. वेगवेगळ्या संख्येमध्ये भगवान शिव परमात्म्याचं पार्थिव लिंग बनवून त्या विसर्जन करण्याच्या माध्यमातून काय काय फलश्रुती प्राप्त होते याचं चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे. ज्याला ऐश्वर्याची प्राप्तीची इच्छा आहे, आपण धनधान्याने समृद्ध असावा असं ज्याला वाटतं, त्याने जवळजवळ 1,500 शिवलिंग दररोज अर्चन केलं पाहिजे. आणि एखादा संकल्प करून वर्षभर म्हणा, 6 महिने म्हणा, 3 महिने म्हणा, संकल्प करून भगवान शिव परमात्म्याला ते अर्पण केलं पाहिजे. शिवलिंग केल्याच्या नंतर ते अर्पण करत असताना विहिरीमध्ये म्हणा, पाणी असणाऱ्या वाहत असणाऱ्या ओढ्यामध्ये, नदीमध्ये, जिथं पाण्याचा प्रवाह आहे अशा प्रवाहामध्ये ती शिवलिंग अर्पण करायचे आहेत. वेगवेगळ्या कामनेच्या माध्यमातून भगवंताची आराधना करत असताना ते शिवलिंगार्चन आपल्याला फलश्रुती प्रदान करणार आहे. आणि एखाद्याचं जीवन जर निष्काम असेल, त्याला फक्त भगवान परमात्म्याच्या चरण कमलांचा आश्रय व्हावा अशी इच्छा असेल, तर दररोजच्या दररोज एक शिवलिंग अर्पण जर केलं तर महाराज सांगतात भगवान परमात्म्याच्या चरण कमलाचा आश्रय त्याला प्राप्त होतो, अंतःकरणाला शांती आणि समाधान प्राप्त होतं. म्हणून नित्याने कमीत कमी एक तरी शिवलिंगाचं अर्चन आपण केलं पाहिजे. भगवंताची भक्तीच करण्याची ज्याची इच्छा आहे, लोक म्हणतात देव महाराज तुम्ही भक्ती भक्ती म्हणता, पण भक्ती म्हणजे नक्की काय? भक्ती म्हणजे फार काही करावं लागत नाही. सगळं संसार प्रपंच सोडण्याकरता कोणी सांगितलं नाही. भक्ती करण्याकरता संसार प्रपंच सोडण्याची गरज नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. सगळे काम धंदे सोडून कोणी तुम्हाला भगवंताच्या मंदिरामध्ये देवाच्या दरबारामध्ये येऊन बसायला सांगितलं नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, ज्ञानोबाला सांगतात एवढं पूर्ण वर्षभर म्हणा किंवा आयुष्यभर भगवंताच्या दरबारामध्ये पडायचं नाही. मग परमार्थाची प्राप्ती, परमार्थाची साध्यता होण्याकरता एक क्षण पुरेसा आहे, एक क्षण पुरेसा आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण, देवाची ये द्वारी उभा क्षण, देवाची
मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी देवाची गाडी उभा वर्षभरी नाही, महिनाभरी नाही, दिवसभरी नाही म्हणा, क्षणभरी देवाची गाडी उभा. अंतःकरण जर पवित्र असेल, अंतःकरण जर निर्मळ असेल तर भगवंताच्या करता फार लागत नाही म्हणा. थोडे आहे चित्त साह्य झाली आहे. म्हणून अंतःकरणाची एकाग्रता, अंतःकरणाचं पावित्र्य हे अत्यंत महत्वाचं आहे भगवान शंकराच्या आराधनेकरता. म्हणून आपण शिवलिंगार्चनाचा विधी या ठिकाणी पाहिला. याच्यानंतर बिल्व वृक्षाचं महत्व प्रतिपादन करतात. बेलाचं झाड भगवान शंकराच्या पूजेमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान ज्याला आहे ते बिल्वपत्र आहे. इथं बेलाचं एखादं पान नाही वाटतं, इथं आहे का? कोणाच्या पूजेच्या ताटामध्ये आहे का बेलाचं पान? आहे का? नाही. बिल्वदल हे भगवान शंकराच्या पूजेमध्ये एवढं महत्वाचं आहे. बेलाच्या पानाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. बेलाच्या वृक्षालाही असं वर्णन करतायत शिवपुराणकार की जगातली सगळीच्या सगळी तीर्थ बेलाच्या वृक्षाच्या खाली, बेलाच्या मुळाच्या जवळ वास करतात. आहे का? बरोबर. बेलाचे जे झाड आहे, जे वृक्ष आहे, त्या बेलाच्या झाडाच्या मुळाशी जगात सगळी तीर्थ ही त्या ठिकाणी वास करतात. म्हणून बेलाच्या झाडाची पूजा दररोज जरी नाही झाली तरी कमीत कमी सोमवारच्या एकादशीच्या दिवशी तरी बिल्व वृक्षाची पूजा आपल्याकडून घडली पाहिजे. बेलाच्या झाडाची पूजा केली ना महाराज तर कोणत्याच तीर्थाला जाण्याची गरज नाही. जगातल्या कोणत्या तीर्थाला, काशीला जाण्याची गरज नाही, कोणत्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. कारण बिल्व वृक्षाच्या मुळाशी सगळ्या तीर्थांचा वास त्या मुळाशी आहे. काहीच साधना करायची गरज नाही. ज्याला ऐश्वर्य पाहिजे, ज्याला धनसंपत्ती पाहिजे, एकच उपाय करा. शिवपुराणकार वर्णन करतायत. मोहरीच्या तेलाचा दिवा, मोहरीचं तेल जर नाही मिळालं, पर्याय आहे. मोहरीचं तेल जर नाही मिळालं तर साधं तेल असलं तरी चालतंय. परंतु तो जर दिवा आपण दररोजच्या रोज बेलाच्या वृक्षाखाली किंवा दर सोमवारी म्हणा बिल्व वृक्षाखाली जर लावला तर ऐश्वर्याची प्राप्ती होते असं वर्णन आहे. धनधान्याने समृद्ध तो जीव होतो.
मात्र नियम केला तर तो दर सोमवारी म्हणजे दर सोमवारी तो लावावाच लागणार आहे. किती अडचण आली तुम्हाला नाही शक्य झालं तर दुसऱ्याच्या करवी का होईना, परंतु तुम्हाला तो दिवा लावावा लागेल. कारण नियम करणं फार सोपं आहे, लक्षात घ्या. एखादा नियम त्याचा संकल्प करणं, मी हे करीन असं म्हणणं फार सोपं आहे, पण प्रत्यक्षामध्ये तो नियम पूर्णत्वाला नेणं हे फार कठीण आहे. आणि गंमत अशी आहे की एखादा नियम जर एखाद्या व्यक्तीने केला ना तर काय भानगडे माहिती नाही, परंतु त्याच्यामध्ये काही ना काहीतरी संकट येतात आणि त्याला तो नियम सोडायला एखाद्या वेळा तो जर अर्धा कच्चा असेल तर तो नियम सोडून देतो. आणि संकट नेमकी त्याच्याकडेच येतात. जो नियमाला पाळणारा आहे, जो ज्याने नियम केलेला आहे, संकट त्याच्याकडेच येतात. कलियुग आहे, कलियुगामध्ये त्रास जो होतो ना तो सत्यालाच होतो महाराज. असत्य जो वागतो ना, जो वाईट, ज्याचं आचरण वाईट आहे, अशा माणसाच्या कोणी नादी लागत नाही. त्याच्या काय नादी लागायचं, तो फार खराब मनुष्य असं लोक म्हणतात. मग नादी कोणाच्या लागतात? जो गरीब आहे, तुमच्या इकडे काय त्याला म्हणतात, शाहू म्हणतात, शाहू. जो शांत आहे, गरीब आहे, अशाच माणसाच्या पाठीमागे लोक लागतात. खराब व्यक्तीच्या कोणी पाठीमागे लागत, त्याच्या कोणी नादाला लागत. पण गंमत अशी आहे, एक हिंदी भाषेमध्ये म्हण आहे, कहावत म्हणतात त्याला, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. आणि असं म्हणतायत की सत्य जे आहे, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही होता. सत्याची कधी हार होत नाही महाराज. एखाद्या वेळेला त्रास होतो, पण अंतिम विजय जो आहे तो सत्याचा होत असतो. तुकडोजी महाराजांचे गोड पद आहे, तुकडोजी महाराज वर्णन करतायत. आवाज आहे का? जीत उसी की होती है जिसके दिल में नीति है. जीत उसी की होती है जिसके दिल में नीति है. जीत उसी की होती है जिसके दिल में नीति है. मरने पर भी विजय है उसकी, मरने पर भी विजय है उसकी, जो सच का होती है जिसके दिल में नीति है. जीत उसी की होती है जिसके दिल में नीति है. मरने पर भी विजय है उसकी, मरने पर भी विजय है उसकी, जो सच का संगाती है. जीत उसी की होती है जिसके दिल में नीति है. जीत उसी की होती है जिसके दिल में नीति है. जीत उसी की होती है जिसके दिल में नीति है. मरने पर भी विजय है उसकी, जो सच का संगाती है. सत्य कधी पराजित होत नाही, परेशानी होईल परंतु पराजित होत. म्हणून अडचणी त्याच व्यक्तीला येतात जो नियम करतो. म्हणून नियम जर केला नाही आपल्याला एखाद्या वेळेला शक्य झालं तर दुसऱ्याच्या करवी का होईना, परंतु तो नियम पूर्ण केला गेला पाहिजे.
बेलाच्या झाडाच्या खाली मोहरीचं तेल घालून जर दिवा लावला तर महाराज सांगतात धनधान्य समृद्धी ही त्या साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. अशी कोणतीच मनोकामना त्याची शिल्लक राहत नाही प्राप्त करायची. सर्व काही इच्छा अपेक्षा आकांक्षा ह्या त्या साधनेच्या माध्यमातून पूर्ण होतात. काशीला जाऊन आपण काय अन्नदान नाही करू शकणार. काशीला जाऊन थोडंच अन्नदान होणार आहे. पण शास्त्र असं वर्णन करतं, बेलाच्या झाडाखाली एक शिवभक्त जर जेवू घातला ना सोमवारच्या दिवशी किंवा अन्य कोणत्याही दिवशी, एक शिवभक्त बेलाच्या झाडाखाली जर जीव घातला तर महाराज वर्णन करतात काशीतल्या 1000 ब्राह्मणांना जीव घालण्याचं फळ त्या बिल्ववृक्षाच्या झाडाखाली जीव घातलेल्या एका ब्राह्मणाला जेवण घातल्याने होत असतं. म्हणून मात्र तो शिवनिष्ठ असला पाहिजे, शिवभक्त असला पाहिजे. त्या शिवभक्ताला त्या बिल्ववृक्षाखाली भोजन जर घातलं महाराज तर काशीतल्या हजारो ब्राह्मणांना अन्नदान केलेल्याचं पुण्य त्या ठिकाणी पदरामध्ये पडतं. म्हणून बिल्ववृक्ष हा भगवान परमात्म्याला अत्यंत 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 प्रिय आहे. भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलाचं पान हे अवश्य असलं पाहिजे. बेलाच्या पानाच्या व्यतिरिक्त भगवान शिवजीची पूजाच होऊ शकत नाही. बेलाचं पान असेल तरच भगवान परमात्म्याची पूजा करावी. आणि बिल्वपत्र भगवंताला अर्पण करत असताना काही संकल्प असेल 1,00,000 बिल्वपत्रापर्यंत लोक करतात पूजा महाराज आजही आत्ताही. ते बिल्वपत्र भगवान शिव परमात्म्याला अर्पण करत असताना तो अर्पण करण्याचाही विधी आहे. कसं अर्पण करावं ते बिल्वपत्र? बेलाच्या पानांचा ढीग पडलेला आहे, रास पडलेली आहे. मुठभर पानं त्याच्यातून उचलली किंवा पसाभर ओंजळभर पानं उचलली आणि भगवान शंकराच्या पिंडीवर नेऊन टाकली असं चालत नसतं. असं बेलाचं पान भगवान परमात्म्याला व्हायचं नसतं. एक बेलाचं पान धरून व्हायचं असतं मला. 3 पानांचा जो संच आहे त्या 3 पानांच्या, तुम्हाला आता इथं दिसतंय का नाही मला माहिती नाही, परंतु बेल वाहण्याची एक विशिष्ट अशा प्रकारची पद्धत आहे. बेल कसाही व्हायचा नाही, तो झाडाला जसा येतो ना, जसा तो झाडाला त्याचा जसा आकार असतो असं सरळ बेलपत्र व्हायचं असतं. उलट वगैरे बेलपत्र जर देवाला वाहिलं तर ते उलट वाहिलेलं बेलपत्रही भगवान परमात्म्याला चालत नाही. असं फेकलेलं बेलपत्रही चालत नाही. देवाला फेकायचं नसतं, असं बेलपत्र व्हायचं असतं. ते वाहताना कसं व्हायचंय? हे बेलपत्र आहे पहा, एक मोठं पान वरच्या बाजूला आहे आणि बाजूला 2 छोटी छोटी पानं आहेत, मध्ये एक छोटीशी दांडी आहे. या दोन्ही दांड्यांना अंगठ्याने आणि तर्जनाने किंवा अनामिकेने मधल्या बोटाने पकडायचे. असं पकडून हळुवारपणे बेलपत्र हे भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. ही बिल्वपत्र अर्पण करण्याची खऱ्या अर्थाने पद्धत आहे. अशा पद्धतीने जर बिल्वपत्र अर्पण केलं तर भगवान परमात्मा प्रसन्न होत असतात. अन्यथा उलट वगैरे बेलपत्र जर वाहिलं तर भगवंत रुष्ट होत असतात. कसंही वाहू नये देवाला बेलपत्र. बेलपत्राच काय घेऊन बसला, फुलही देवाला वाहताना ते कसंही वाहू नये. मी पाहिलेलं बऱ्याच वेळेला खेडेगावामध्ये माता माऊल्या पूजा करतात ना, तर तुमची पूजा करणं फार विचित्र आहे बघा. एवढं विचित्र आहे पूजा करणं, एवढं विक्षिप्त आहे ते. आता इथं समोर फोटो आहे, करत असतात पूजा रोज. माता माऊल्या करतात दररोज पूजा. गंध आहे, अक्षता आहे, हे कशा करताय? पूजेमध्ये जे आपण गंध आणतो, तुम्ही घरून आणता ना गंध, हळद असेल, कुंकू असेल, गुलाल असेल, बुक्का असेल, काय असेल, ते गंध तुम्ही आणता ना, तर तो गंध देवाला अर्पण करत असताना अगदी छोटासा भगवान परमात्मा त्या गंधाच्या माध्यमातून सुंदर दिसला पाहिजे. भगवंताच्या शृंगाराकरता तो गंध आहे. कशा करताय? भगवंताच्या शृंगाराकरता तो आहे. आपण आणतो भगवंताच्या शृंगाराकरताची वस्तू, पण भगवंताचा शृंगार करत नाही. त्या सगळ्या देवाला भरवून टाकतो त्या कुंकवाने, हळदीने, काय म्हणतात त्याला, गुलालाने, बुक्क्याने. तो देवच दिसत नाही फोटो मधला कधी कधी. एवढं हळद कुंकू त्याला वाहन असतं का? फूल भगवंताला अर्पण करायचं असेल, फूल कशा करता आहे? देवाच्या श्री विग्रहासमोर फूल जर ठेवलं तर त्या फुलाचीही शोभा वाढावी आणि त्या फुलामुळे भगवंताची मूर्तीची, श्री विग्रहाची शोभा वाढावी, याच्याकरता फूल आहे. लोक तर किती देवच झाकून टाकतात कधी कधी फुलांनी. एकनाथ महाराजांचं एक भारुडे फार गोड आहे. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडूनी वरी बैसविले. फार गोड भारुडे. आमची पोरं करत होती पहिल्या संस्थेत. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडूनी वरी बैसविले, मना येईल ते नाव ठेविले आणि या जनासी वेळ लागले. असं भारुड, वेळ नावाचं भारुड.
त्याच्यामध्ये वर्णन आहे, गंध फुलांनी झाकोळिले. त्या देवाला जर गंधाने आले फुलांनी जर झाकूनच ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती काय पूजा आहे का महाराज? भगवंताच्या शृंगाराकरताच्या त्या वस्तू आहेत.